कटाळले असेल रे. हा ना. आपण एखादा नाही तर दोनच्या घेऊन दिवस काढते. यूजीसी इक्विटी एक्ट लागू हो चुका है। इस एक्ट के अकॉर्डिंग हर एक कॉलेज में इक्विटी बकते रे कमेटी दादा? होना इम्पोर्टेंट है और उस कमेटी के जो मेंबर्स होंगे वो एसटी, एससी, ओबीसी और एक वुमेन मेंबर होंगे, लेकिन जनरल कैटेगरी का कोई भी मेंबर हो वो जरूरी नहीं है। चल हे बरं झालं, ते सुसाईड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पाऊल तर टाकलं सरकारने. काय बरं झालं भाई, काय बरं झालं? तू रील नीट बघितली नाही का? अरे कॅन्सल झालं पाहिजे ते युजीसी पहिले यार. अरे काय बोलतोय तू? हा मग तू विचार कर, जनरल कॅटेगरीचं नेतृत्व करायला एक पण जण त्या कमिटीमध्ये नाहीये. उद्याच्याला कोण पण उठून आमचा फ्युचर बरबाद करायला राव. अरे असं कसं? तेवढंच काम आहेत का आम्हाला? डिस्क्रिमिनेशन होईल तेव्हाच तर कम्प्लीट होईल ना. अरे पण इथं आपलं दुखलं कुठं आलं भाई? आपण सगळे मित्र आहेत, आपल्या आपल्यात का भांडणं? अरे जर पण एखाद्याला पर्सनल काटा काढायचाच असेल तर तो खोटं कंप्लेंट करणार नाही कशावरून? अरे कंप्लेंट जरी केली तरी पुरावा नसेल तर शिक्षा होणारच नाही ना. आणि कर नाही तर डर काय तू? आणि तसं पण ना तुमच्या डोळ्यातच खुपतो आहे. आम्ही पुढे चाललो ना तुम्हाला बघवत नाही. कुणाच्या डोळ्यात खुपताय? आम्हाला बघवत नाही, आम्हाला बघवत नाही. मग अरे काय? तुम्ही आमच्या लोकांच्या हक्क मारून पुढे चाललेत. ए, अरे यार, फुकटच्या- शांत बस. थांब जरा, फुकटच्या सवलती भोगायची सवय लागली, पुढे चाललेत आमच्या हक्क मारून. फुकटच्या सवलती अरे, उपकार नाही करत काय तुम्ही बोलताय लोकं. रे बाबा? लोकांच्या tax मध्ये नाही करत.